रामकृष्ण हरी मंडळी वारी स्पेशल आम्ही दिंडीमध्ये चाललेलो आहोत. तर आपण पुढे जाणार आहोत माऊलीच्या मंदिरामध्ये. तुझं नाव सांग. आणि खूप वारकऱ्यांची गर्दी आहे. रामकृष्ण हरी मंडळी आजचा ब्लॉग वारकरी स्पेशल बनवत आहे मी. आणि मी आलेली आहे थोरले पादुका साई मंदिर या ठिकाणी आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप वारकऱ्यांची गर्दी आहे. आणि या ठिकाणी मस्त वारकरी आनंद घेत आहे. तुम्हाला मी दाखवते. आणि तुम्ही बघू शकता आळंदीमध्ये कालची परिस्थिती जशी तशीच आज पण आहे. आणि आळंदीत पुलावरून कुणालाही जाऊ देत नाहीये. आणि तुम्हाला मी आता दाखवते आमच्या या मंदिरात काय गर्दी आहे. पूर्ण आळंदीमध्ये भक्ती, उत्साह आणि अप्रतिम वातावरण झालेलं आहे. जिकडे पाहाल तिकडे वारकरी टाळ, मृदुंग, गजर, अभंग आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जय घोष ऐकायला मिळत आहे. या भक्तिमय वातावरणात वारकरी पारंपरिक खेळ, फुगडी आणि अभंग इतके रमून गेलेले आहेत ना, ते पाहून आम्हाला सुद्धा सहभागी व्हावं लागलं. आणि खूप मस्त वाटत आहे सहभागी होऊन. सुरुवातीला आम्हाला फुगडी कशी खेळायची ते मुळीच माहिती नव्हतं, पण तिथल्या माऊलीने आम्हाला एवढ्या प्रेमाने शिकवलं ना, खूप मस्त वाटलं. तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्हाला शिकवलं की काही क्षणात आम्हीही त्यांच्यासोबत आनंदाने फुगडी खेळू लागलो. तो क्षण आमच्यासाठी खूप खास होता. तिथे कोणीही मोठं कोणीही छोटं असं काहीही नाही. कोणी अनोळखी किंवा ओळखीचं आपल्या त्या ठिकाणी नाही. सर्वजण विठ्ठलाचे भक्त. आजचा हा अनुभव मनात कायम जपून ठेवावा असा आहे. भक्ती, प्रेम, एकता आणि आनंद हा सर्वजण दर्शन आज आळंदीमध्ये झालेला आहे. आणि खूप मस्त वाटत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप खास आहे. मी आजीसोबत फुगडी खेळत आहे. आजीनं मला खूप मस्त मिठी मारली आणि आजीचा आशीर्वाद घेतला. आणि खूप मस्त वाटत आहे अनुभव. दीदीसुद्धा माझी मस्तपैकी फुगडी खेळत आहे माऊलीसोबत. आणि खूप मस्त वाटत आहे आम्हाला. या ठिकाणी माऊली खूप उत्साहाने आणि मस्त फुगडी खेळत आहे. त्यानंतर या ठिकाणी आजीसुद्धा मस्त पारंपरिक खेळ खेळत होती. आणि आनंद पाहून खूप मनाला भावूक झाला आम्ही. आणि वयाचा आकडा जरी मोठा असला तरी मनात खूप आनंद वाहत आहे. चला तर मग आपण सर्वजण माऊलीचं दर्शन घेऊयात. आणि मी आतमध्ये माऊलीचं दर्शन घ्यायला चालले आहे. आणि त्या ठिकाणी लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे. पाऊस बाहेर खूप आहे आणि त्या ठिकाणी लाईट गेलेली आहे. तरीसुद्धा या ठिकाणी खूप मस्त वाटत आहे. आणि या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी किती सुंदर दिसत आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्रात 2 ते 3 दिवस झालं लगातार पाऊस आहे. आणि पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी लाईटसुद्धा नाही आहे. तसंच या ठिकाणी पण लाईट नव्हती. तरीसुद्धा या अंधाराची पर्वा कुणालाही नव्हती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त भक्तीचा प्रकाश दिसत होता. टाळ, मृदुंग, गजर आणि भक्तीचा वातावरण आणि अभंग आणि जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम या जय घोष ऐकायला भेटत होते. इथून दिसणारं दृश्य खरंच डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत आहे. बाहेर पाऊस आहे, थंडगार वारा, हिरवगार निसर्ग आणि समोर हजारो वारकरी भक्तीत महासागरात. हे शब्द सांगणं खूप कठीण आहे. आणि जिकडे बघाल तिकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोष ऐकायला भेटत आहे. प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या नामात इतका तल्लीन झालेला आहे की जगात दुसरं काहीच नाही. पावसाचे थेंब अंगावर पडत आहेत आणि कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा नाही. उलट प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, श्रद्धा आणि समाधान दिसत आहे. हे फक्त एक दृश्य नाही तर भक्तांचा आनंद आणि उत्साह हा भक्तीचा आणि विश्वासाचा प्रवास आहे. आजचा आमचं लुक कसं वाटत आहे? मस्तपैकी आम्ही महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे. आणि वारी स्पेशल आजचा ब्लॉग आहे. तर मस्त दिसतो आम्ही. आणि आम्ही एकदम मस्त असं महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे. आणि एकदम सिंपल असं मस्तपैकी साडी घातलेली आहे. आणि मस्त हेअरस्टाईल केली. आणि बाहेर आलो एवढ्या पावसाळ्यात आम्ही हा अनुभव घेण्यासाठी इकडे आलेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतंय नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू. आता आम्ही मंदिराच्या बाहेर जात आहोत. मंदिराच्या पायऱ्या उतरत आहे मी. आणि प्रत्येक पायरीसोबत भक्तीचा अनुभव आणखी गहिरा होत आहे. समोर बघा ना, किती सुंदर देखावा साकारलेला आहे. भिंतीवर पालखी सोहळा, अप्रतिम चित्र, वारकऱ्यांची दिंडी आणि मस्तपैकी माऊली पालखी, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आणि सगळं पाहून मन खूप भारावून गेलं. इथे प्रत्येक चित्र एक कथा सांगत आहे, श्रद्धेची, विठ्ठल प्रेमीची. आता आम्ही मंदिराच्या दिशेने चालत आहोत. समोर आता
वारकरी स्पेशल ब्लॉग जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. उद्या आळंदीतून पंढरपूरला आपली पालखी जाणार आहे. माऊली सर्वजण जाणार आहेत, वारकरी मंडळी वगैरे आणि रामकृष्ण हरी मंडळी. आणि ह्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी किती भारी दिसत आहेत. आणि काय बनलंय स्वाद, अरे काय बनलं, तुझं नाव सांग ना. किती सुंदर विठ्ठल रुक्मिणी दिसत आहेत आणि मस्त वेशभूषा घातलेला आहे आणि त्यांच्यावरून नजर हटतच नव्हती. खूप मस्त आणि गोंडस रूपात दिसत आहेत. आम्ही पायी चालत आहोत. खरंच या वारीची मजा काही वेगळीच आहे. बघूयात पुलाच्या पुढे जाऊ देतात का नाही, का पुलाच्या पलीकडून काल सारखं आपल्याला रिटर्न यावं लागते काय माहिती. जर चालू जर झाला असेल पूल तर आपण पुढे जाणार आहोत माऊलीच्या मंदिरामध्ये. बघूयात आपल्याला नशिबात आहे का नाही आपलं माऊलीचं दर्शन. आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. चला मग. आणि पाऊस सुद्धा येत आहे, खूप पाऊस आहे, तरी सुद्धा आम्ही पुढे चाललेलो आहोत. पुलाचा रस्ता अजूनही बंदच आहे. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवलेला आहे, जेणेकरून वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत पार पडेल. पावसाळी वातावरण, विठ्ठल नामाचा जय घोष आणि भक्तीचा उत्साह अजूनही तसाच अनुभवायला मिळत आहे. पाऊस सतत सुरू आहे, तरी सुद्धा सर्वांनी रेनकोट घातलेले आहेत. काहींनी फक्त ओढणी धरलेली आहे डोक्यावरती. पण एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखीच दिसत आहे. पाऊस असो, वारा असो, कोणताही अडथळा असो, माऊली सोबत चालायचं आहे. प्रत्येकाच्या ओटात नाम विठ्ठलाचंच आहे. चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या ठिकाणी सुंदर बैलाची जोडी दिसत आहे आणि पालखी सोहळा दिसत आहे. आणि मनात पंढरपूरची ओढ, हीच तर खरी वारकऱ्यांची खरी ताकद आहे. आज या वारीत चालताना आम्हाला असं वाटत आहे की आज आम्ही फक्त रस्त्यावर चालत नाही, तर भक्तीच्या एक पवित्र प्रवासात भाग घेतलेला आहे. माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. खूप वारकरी मस्त एन्जॉय करत आहेत आणि पावसाचं वातावरण आहे. पाऊस सुद्धा थांबलेला आहे थोडासा. आणि आपण मस्तपैकी आजचा ब्लॉग एंड करत आहोत इथं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि धन्यवाद. बाय.